नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती दररोज नवीन जॉब अपडेट्स, गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स किंवा बाकीचे प्रायव्हेट जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, MNC जॉब्स असू द्या, याचे दररोज अपडेट्स येतात. तुम्ही त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी दररोज नवीन अपडेट देत असते. आता हा जो व्हिडिओ आहे आपण स्पेशली त्या लोकांसाठी बनवला आहे ज्यांना फॉर्म फिलिंगमध्ये प्रॉब्लेम होत आहे. म्हणजे काय, मला काही कमेंट्स आल्या होत्या जे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग CME पुणे इथे जे जॉब निघाले आहे त्याचे फॉर्म कसे फिल करायचे. आता मी सिंपल भाषेमध्ये थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण डिटेलमध्ये मी सांगणार आहे की व्हिडिओमध्ये की हा फॉर्म फिल कसा करायचा किंवा रिक्वायरमेंट काय असणार आहे, कुठून फिल करायचा किंवा कुठे क्लिक केल्यानंतर ती लिंक आपण ओपन होणार आहे. आपल्या चॅनलवरती जाऊन हा व्हिडिओ ओपन करायचा आहे. व्हिडिओ ओपन केल्यानंतर इथे खाली इथे बघा लिंक दिलेली आहे. मी व्हिडिओत सांगितलेली लिंक आणि आपल्याला जस्ट इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन किंवा ॲप्लिकंट लॉग इन इथे दोन ऑप्शन्स दिलेले आहे. तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आपण बघून घेऊया. न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करूया. इथे पूर्ण जे टर्म्स अँड कंडिशन्स दिलेत किंवा इन्स्ट्रक्शन्स दिलेत, म्हणजे काय, ओनली इंडियन नॅशनल्स कॅन अप्लाय, म्हणजे फक्त इंडियातले नॅशनॅलिटी असेल त्यांनाच फक्त हे करू शकतात, अप्लाय करू शकतात. द कॅन्डिडेट आर लायबल टू बी पोस्टेड एनिवेअर इन इंडिया. हे असे खूप सारे काय दिलेले आहेत, ऑप्शन्स दिलेत, म्हणजे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. तुम्हाला 1 बाय 1 काय करायचं आहे, वाचून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स काय रिक्वायर्ड आहे बघा. आधार कार्ड आहे, प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ आहे, 10वीची मार्कशीट आहे, 12वीची मार्कशीट लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. हे पूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर इथे क्लिक करून ॲग्री टर्म्स अँड कंडिशन्स वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या पदासाठी आहे, म्हणजे लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी हे पद आहे. त्यासाठी तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे नाव आहे, फॉर एक्झाम्पल मी इथं टाकते प्रियांका, कॅन्डिडेटचं नाव टाकते. त्याच्यानंतर इथे जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, जे काय आहे ते मेल, फिमेल, अदर्स. ओके. कॅटेगरी कोणती आहे, SC आहे की ST आहे हे भरायचं आहे. डिपार्टमेंटल कोणतं आहे, S आहे का नो हे भरायचं आहे तुम्हाला. डेट ऑफ बर्थ कोणतं आहे ते भरायचं आहे. त्याच्यानंतर एज काय आहे ते इथं कॅल्क्युलेट होऊन येईल. त्याच्यानंतर तुमचं जे आधार कार्ड नंबर आहे ते भरायचं आहे. बट इथे स्पेस बिलकुल द्यायचं नाहीये. स्पेस किंवा अंतर नंबर्समध्ये यायला नाही हवा. जे तुमचा आधार कार्ड नंबर असेल, तुमचे ईमेल ID आहे जे आता सध्याला चालू आहे ते भरायचं आहे. तुम्ही ओपन करून बघायचं आहे, त्याच्यावरती तुम्हाला मेल वगैरे येऊन जाते. कन्फर्म ईमेल ID करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं जे मोबाईल नंबर आहे ते जे चालू मोबाईल नंबर आहे ते भरायचं आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर कन्फर्म करून घ्यायचा आहे आणि इथे सिम्पली तुमचं पासवर्ड टाकायचं आहे. आता इथे पासवर्डसाठी मिनिमम 6 अँड मॅक्झिमम 10 कॅरेक्टर्स लागणार आहे. त्यामध्ये ॲटलिस्ट 1 अप्पर केस, म्हणजे एक आहे ते अप्पर केसमध्ये लागणार आहे, कॅपिटल लेटर लागणार आहे, एक आहे ते लोअर केस लागणार आहे, म्हणजे मिनिमम एक अप्पर केस लागणार आहे म्हणजे कॅपिटल लेटर, एक स्मॉल लेटर, एक नंबर आणि एक स्पेशल कॅरेक्टर. स्पेशल कॅरेक्टर म्हणजे काय, @ प्लस मायनस असे जे साईन्स असतात ते स्पेशल कॅरेक्टर तुम्हाला पासवर्डमध्ये लागणार आहे. जे वरती पासवर्ड दिला होता सेम हिअर कन्फर्म पासवर्ड करायचा आहे आणि इथे रजिस्टर वरती क्लिक करायचं आहे. सिम्पली हे फॉर्म भरायचं आहे तुम्हाला. काही जरी क्वेश्चन्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि हा फॉर्म झालेला आहे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगसाठी आपण बघितलेला आहे. असेच जर काही क्वेरीज असतील, कोणत्या फॉर्म भरण्यासाठी अडचण येत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. काही जॉब रिलेटेड क्वेश्चन्स असतील तर नक्की कमेंट्स करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.